मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्याच्या वडगावपान शिवारात असलेल्या दत्तधाम सरकार आश्रमातील गडगेबाबाच्या विरोधात प्रांताधिकारी अरुण उंडे यांना निवेदन दिलं गेलंय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे आणि कणोली, रहीमपूर आणि कोकणगाव ग्रामस्थांच्या वतीनं हे निवेदन दिलं गेलंय. या भोंदूबाबावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ॲडव्होकेट रंजना गवांदे आणि ग्रामस्थांनी केली आहे. काही भाविक जे येतात त्यांचे समजा औषध घ्यायचे पैसे त्यांच्याकडे शिल्लक राहत नाही. मग काही काय करतात, त्यांचे जे मंगळसूत्र असतात, जोड्या, मग ते सोनारका, वडगावचे सोनारका अक्षरशः त्यांनी गाण टाकली, मोडले आणि मग बाबाला पैसे दिले. असे जे राहतात मोकळे करून जातात. भाविक जे येतात त्यांना डायरेक्ट बाबा मोकळं करतो. काही टीव्हीत नाही त्यांच्यासमोर. घरी जायला आम्ही काही आम्ही सोडलेलं आहे संगमनेरपर्यंत. आम्ही मंदिरासमोर राहतो. त्यांनी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास आमच्यावरती ड्रोनने शूटिंग काढण्याचा हे केलं. आम्ही गच्चीवर झोपत असतो, आमच्यावर काही वाश ठेवून त्यांनी काय हे चालू केलंय आणि फार आम्हाला त्यांच्यापासून त्रास आहे. एवढी पब्लिक येते तिथं काही माप नाही, 4-5 हजार पब्लिक असते. आणि आम्ही त्यांना जर विचारायला गेलो ते आमच्या शेजारी घाण वगैरे सगळे पडत असतं त्यांचं. आणि आम्ही जर त्यांना विचारायला गेलो तर ते 5 मिनिटात पोलीस गाडी बोलावतात आमच्यापाशी. म्हणजे आमच्या जर आधी तक्रार नोंदवायच्या आधी त्यांची पोलीस गाडी हजर असते आणि तो पैसे देऊन त्याचे काम होतात. आमची पैशाची हे नाही होत नाही आमची तेवढी, तो जास्त हे करतो आमच्यावर. म्हणजे हे सगळं हे करत असताना तो आम्हाला जास्त विटीत धरतोय आता. आणि आता आम्हाला तो आजच्या त्याच्या बाईटनुसार त्यांनी आज आम्हाला डायरेक्ट आव्हान दिलेलं आहे का कोण आमचं काय वाकडं करतं पाहू. आणि हे करतोय तो सध्या. आता आम्हाला टार्गेट करायचं काम चालू आहे, धमक्या द्यायचं काम चालू झालं. त्याच्यामुळे आता डायरेक्ट आता प्रांत काय कोणीकडे येऊन तो पैसे वाटायचं काम चालू आहे त्यांचं. आमच्याकडे काही पैसा नाही वाटण्यासाठी. एवढं आमचं हे आहे. सरकारने याची ना पुरेपूर दखल घ्यावी आणि SIT ने याची चौकशी करावी याच्या मालमत्तेची. आणि नार्को टेस्ट करून हे बी चेक केला पाहिजे यांनी काय काय केलेले आहे उद्योगीतून मागचे. खराब बाबा सारखी हे सगळे भोंदूगिरी ना बंद झाली पाहिजे. दत्तधाम आश्रम गडगे बाबाच्या भोंदूगिरी संबंधाने जेव्हा आम्ही पहिलं निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये त्याने असं सांगितलंय की माझ्याकडे 3 डॉक्टर नोकरीला आहेत आणि तेच औषधं देतात, मी आशीर्वाद देतो, अशा प्रकारचं त्याने वक्तव्य केलेलं आहे. तो आशीर्वाद देतो की भोंदूगिरी करतो की अंधश्रद्धा पसरवतो हे सगळं त्यानेच त्याच्या युट्यूब चॅनलला जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आलेले आणि ते व्हिडिओ आम्ही सेव्ह करून ठेवलेले आहेत. परंतु त्याचा जो दावा आहे, डॉक्टर आहेत आणि डॉक्टर ते वैद्यकीय कुठली पदवी आहे त्यांच्याकडे, ते कुठले पॅथीचा उपचार करतात, ते जे औषधं आहेत देणारे तो जो देतो त्या औषधांचं केमिकल अनालिसिस होऊन नेमकं काय तो देतो. कारण अनेक लोकांच्या अशा तक्रारी आहेत की ती औषध घेतल्याने आम्हाला खूप त्रास झालाय, जास्त त्रास झाला आणि त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. त्याच्यानंतर तो जी अमाप पैसा ह्या लोकांकडून घेतो आणि ज्या पद्धतीने शोषण चालू आहे आणि असं असताना सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्याच्या विरोधात. तर प्रांत अधिकाऱ्यांना या तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून तुम्ही तातडीने त्या संबंधाने ऍक्शन घ्यावी. दक्षता अधिकाऱ्यांना त्या संबंधाने तक्रार दाखल करायला सांगून त्या जी तक्रार आहे तक्रार दाखल करून तपास करावा, जप्ती करावी, काय जे आवश्यक स्टेप्स ज्या आहेत त्या घ्याव्यात, या संबंधाने आज निवेदन दिलेलं आहे. रक्कम जो हा बाबा घेतो तो पहिल्यांदा अगदी नंबर लावण्यापासून तिथे रकमेचे आकडे वेगवेगळे आहेत. पूर्वी ते 300-500 रुपये होते, आता 11,000, 21,000, 51,000 अशी आकडेवारी आहे नंबर लावण्याची. औषधांचे वेगळे पैसे घेतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून होम हवन करायचं असेल तर त्याची वेगळी रक्कम, अशा पद्धतीने लोकांची लूट तिथे चाललेली आहे. आणि वरून तो म्हणतो की मी एकही पैसा घेत नाही. एकही पैसा जर घेत नाही
तर जी आलेली श्रीमंती आहे, ज्या गाड्या गोड्या आहेत, जी संपत्ती आहे ती का आपोआप ढगातून पैसे पडलेत का? पैशांचा पाऊस पडतो का बाबा? हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. त्याच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं ह्या सगळ्या गावकऱ्यांचंही म्हणणं आहे. आमची सुद्धा मागणी आहे. आणि तो इतका उद्दाम झालेला आहे की उद्दामपणे तो ह्या सगळ्या लोकांना आम्हाला चॅलेंज करू पाहतोय. म्हणजे तिथे अगदी लाईट सुद्धा तो फुकटची वापरतोय. सगळ्या गोष्टी तिथे दारूच्या बाटल्या सापडल्या, आणखी काही आक्षेपार्ह गोष्टी सापडलेल्या आहेत. ह्या सगळ्यांचा विचार होणार आहे आणि ह्या सगळ्यांचा हिशोब त्याला विचारला जाणार आहे. लोक यांच्याकडे कोणाकडे लाईट आहे, लाईट गेलेली, फॅन आहेत नाहीत, बाया बापड्या घराच्या गच्चीवर झोपतात, कुणी अंगणात झोपतं आणि तो तिथून रात्रीचा ड्रोन फिरवतो आणि ते चित्रण सगळं करतो. हे तर अतिशय आक्षेपार्ह आणि लज्जास्पद बाब आहे. तर याचा सुद्धा या शासनाने विचार केला पाहिजे. आणि शासन अजून झोपलंय का? त्याच्यावर कारवाई का होत नाही? लोकप्रतिनिधी त्याच्या संबंधाने बोलत का नाही? हे सुद्धा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारले पाहिजे. आणि गुन्हा करून ड्रोन फिरवून ह्या लोकांनी जर त्याला जाब विचारायला गेले तर हा पोलीस स्टेशनला येतो आणि पोलीस संरक्षणात तो तिथे पोहोचतो. याचा कुठला अर्थ घ्यायचा आपण? जे खळांचं रक्षण करण्यासाठी हे पोलीस आहेत का? गुन्ह्यांचं रक्षण, गुन्हेगारांचं रक्षण करण्यासाठी पोलीस आहेत का? रात्रीच्या वेळी हा भोंदूबाबा जवळपासच्या नागरिकांच्या घरांवरून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करतोय. तेथील नागरिकांना दमदाटी आणि धमक्या देतोय असा आरोपही नागरिकांनी केलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे आणि ग्रामस्थ तालुका पोलीस ठाण्यामध्ये या भोंदूबाबा विरोधात तक्रार देण्यासाठी गेले आहेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.